सर्वांना नमस्कार. काही कथा संपतात, पण काही नात्याचा प्रवास कधीच संपत नाही. आर्यन आणि अन्वीच्या आयुष्यातील प्रत्येक वळणाला तुम्ही भरभरून प्रेम दिलत. म्हणूनच तुमच्या आग्रहाखातर आज पुन्हा एकदा सुरू होत आहे कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 1 पर्व 2. या पर्वात प्रेम असेल, विश्वासाची परीक्षा असेल, काही नवीन चेहरे असतील, काही जुन्या जखमा पुन्हा उघडतील आणि प्रत्येक भागासोबत वाढत जाणारा सस्पेन्सही असेल. तर चला पुन्हा एकदा आर्यन आणि अन्वीच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करूया. सकाळचे 7 वाजले होते. देशमुख बंगल्यात आज अनेक दिवसांनी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण होतं. अंगणात तुळशीसमोर आजीने दिवा लावला होता. आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होत्या. जय आणि अंजू नेहमीप्रमाणे एकमेकांशी भांडत खाली आले होते. पण आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. कारण आजपासून नेमका 1 महिना राहिला होता आर्यन आणि अन्वीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला. आई कॉफी. वरच्या मजल्यावरून आर्यनचा आवाज आला. अन्वी, बघ जरा तुझ्या नवऱ्याला उठल्यापासून फक्त कॉफीच हवी असते. आई हसत म्हणाल्या. अन्वी हलकसं हसली. आले. ती ट्रे घेऊन खोलीत गेली. आर्यन बाल्कनीत उभा राहून फोनवर काही मेल्स पाहत होता. गुड मॉर्निंग मिस्टर देशमुख. आर्यनने मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. काय? काही नाही. रोज दिवसागणिक जास्त सुंदर दिसतेस. सकाळी सकाळी खोटं बोलायची सवय अजून गेली नाही वाटतं. मी खोटं बोलत नाही. तो तिच्याजवळ आला. तिच्या हातातून कॉफीचा कप घेतला आणि दुसऱ्या हाताने तिचा हात धरला. 1 महिन्यानंतर आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. माहिती आहे? मग यावेळी कॉन्ट्रॅक्ट नाही, फक्त प्रेम. अन्वीच्या गालावर हलकीशी लाली आली. खाली सगळे वाट बघत असतील. जाऊ दे. आर्यन, कॉफी थंड होईल. होऊ दे. तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देत हसला. तेवढ्यात टकटक. दादा, किती रोमॅन्स करणार आहात. आम्हालाही नाश्ता करायचा आहे. अंजू बाहेरून ओरडली. दोघेही असले. नाश्त्याच्या टेबलवर सगळे बसले होते. आज ऑफिसला थोडं लवकर निघायचं आहे, आर्यन म्हणाला. का रे? बाबा विचारत म्हणाले. दिल्लीहून एक कंपनी येणार आहे. मोठा प्रोजेक्ट आहे. मनीषने लगेच विचारलं. तीच का जी परदेशातली इन्व्हेस्टमेंट घेऊन येत आहे? हो. रॉबिन धावतच आत आला. सर, काय झालं? एक कुरिअर आलंय, पण त्यावर पाठवणाऱ्यांचं नाव नाही. दे इकडे. आर्यनने शांतपणे ते पॉकेट उघडलं. आत फक्त एक काळा लिफाफा होता. त्यात एक जुना फोटो पाहताच आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. अन्वीने फोटो हातात घेतला. हा तर बाबांच्या अपघाताच्या दिवशीचा फोटो. पण हा फोटो तर पोलिसांकडेही नव्हता. फोटोच्या मागे लाल शाईने फक्त एकच ओळ लिहिलेली होती. खेळ संपला असं तुला वाटते. खरी सुरुवात आता होत आहे. आर्यन देशमुख. क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. आर्यनचा हात नकळत मुठीत आवळला गेला. तो हळूच पुटपुटला. म्हणजे अजून एक जण जिवंत आहे? अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यन, कोण? आर्यनने उत्तर दिलं नाही. त्याची नजर त्या फोटोवर खिळलेली होती. सगळ्यांच्या नजरा आर्यनवर खिळल्या होत्या. त्याने हळूच फोटो टेबलावर ठेवला. घरात कुणीच एक शब्द बोलत नव्हतं. अन्वीने त्याच्या हातावर हात ठेवला. आर्यन, काय झालंय? कोण आहे तो? आर्यनने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, पण अनेक वर्षांनी पुन्हा जागा झालेला राग स्पष्ट दिसत होता. हा फोटो पोलिसांच्या फाईलमध्येही नव्हता. हा फोटो फक्त त्या व्यक्तीकडे असू शकतो, जो त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित होता. म्हणजे? जयने विचारलं. म्हणजे बाबांचा अपघात फक्त काका काकूंनी घडवून आणलेला नव्हता. त्यांच्या मागे अजून कोणीतरी होतं. सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. बाबा खुर्चीतून उठले. आर्यन, आता हे प्रकरण पुन्हा उकरून काढायची गरज आहे का? आहे बाबा, कारण ज्याने हा फोटो पाठवला आहे तो अजूनही आपल्यावर लक्ष ठेवून आहे. तेवढ्यात रॉबिन पुन्हा धावत आला. सर, बाहेर एक माणूस भेटायला आला आहे. म्हणतो फक्त आर्यन सरांनाच भेटायचं आहे. नाव सांगत नाही. आत पाठव. काही क्षणांनी सुमारे 60 वर्षाचा एक वृद्ध माणूस आत आला. चेहऱ्यावर दाढी, डोक्यावर पांढरे केस, हातात जुनी कापडी बॅग. त्याने आत येताच आजीकडे पाहिलं आणि क्षणभर थबकला. आजीही त्याच्याकडे पाहत राहिल्या. तू? त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. आशाताई, इतक्या वर्षांनी भेटतोय. घरात पुन्हा शांतता पसरली. आजी, तुम्ही यांना ओळखता? अन्वीने विचारलं. आजींनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. हा गणपत, तुझ्या आजोबांचा जुना ड्रायव्हर. आर्यन लगेच त्याच्यासमोर गेला. तुम्ही अचानक इथे? गणपतने बॅगमधून एक जुनी डायरी बाहेर काढली. हे तुमच्या आजोबांनी मला त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवसाआधी दिली होती. म्हणाले होते 10 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही देऊ नकोस. जर माझ्या घरावर पुन्हा संकट आलं तरच आर्यनला दे. आर्यनच्या हातात डायरी देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी माझं वचन पाळलं. आर्यनने डायरी उघडली. पहिल्या पानावर आजोबांचं हस्ताक्षर होतं.
आर्यन, जर तू ही डायरी वाचत असशील तर याचा अर्थ माझी भीती खरी ठरली आहे. आपल्या घरातला गद्दार अजून संपलेला नाही. आर्यनने पुढचं पान उघडणार इतक्यात धाड बाहेर प्रचंड आवाज झाला. सगळे धावत बाहेर आले. देशमुख बंगल्याच्या मुख्य गेट बाहेर उभी असलेली आर्यनची काळी कार पेटली होती. आग इतकी भीषण होती की काही सेकंदात संपूर्ण कार जळू लागली. सिक्युरिटीचे लोक पाणी टाकत होते. मनीष ओरडला, सर, ही तर तुम्ही ऑफिसला घेऊन जाणार होतात ना? आर्यनच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटलं. म्हणजे त्यांना माझ्या प्रत्येक हालचालीची माहिती आहे. अन्वी घाबरली. आर्यन, आता हे खूप धोकादायक होतंय. त्याने तिच्याकडे पाहिलं. घाबरू नकोस. यावेळी शिकार मी नाही. त्याने जळणाऱ्या गाडीकडे पाहत मूठ आवडली. यावेळी शिकारी मी आहे. त्या क्षणी रॉबिनच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. रॉबिनने तो आर्यनला दाखवला. त्यात फक्त एकच ओळ होती. पहिली चाल झाली आहे. आता तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी किंमत मोजायची तयारी ठेव. आर्यनने मेसेज पुन्हा एकदा वाचला. त्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा पाहून अन्वीला जास्तच भीती वाटू लागली. कारण आर्यन जितका शांत दिसत होता तितकाच आतून तो काहीतरी मोठा निर्णय घेत होता. त्याने फोन रॉबिनकडे दिला. हा नंबर ट्रेस कर. कितीही वेळ लागला तरी चालेल, पण मला त्या माणसाचं नाव हवं. सर. यस सर. रॉबिन लगेच निघून गेला. मनीष जडालेल्या कारजवळ उभा राहून सगळं पाहत होता. आर्यन, ही साधी धमकी नाही. जर तू आज या गाडीत बसला असतास तर. माहिती आहे, आर्यन शांतपणे म्हणाला. म्हणूनच आता आपण चूक करायची नाही. तेवढ्यात गणपत काका घाबरलेल्या आवाजात म्हणाले, बाबा, ते परत आलेत. मी सांगितलं होतं ना, ते लोक इतक्या सहज हार मारणार नाहीत. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं. काका, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? गणपत काही बोलणार इतक्यात त्यांचा श्वास जोरात वाढला. ते खाली बसले. आई आणि अन्वी धावत त्यांच्या जवळ गेल्या. पाणी दिलं. काही वेळाने ते सावरले. मी सगळं सांगतो, पण इथे नाही, या घरात नाही. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. आर्यनने लगेच निर्णय घेतला. रॉबिन, गणपत काकांना आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जा. तिथे सिक्युरिटी डबल कर. मी 1 तासात येतो. ओके सर. गणपत निघून गेले. पण जाताना त्यांनी आर्यनच्या हातात एक छोटा पितळी किल्ला ठेवला. ही चावी तुझ्या आजोबांच्या जुन्या लॉकरची आहे, पण तो लॉकर कुठे आहे ते फक्त या डायरीत लिहिलेलं आहे. आर्यनने चावी खिशात ठेवली. त्याच क्षणी त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं. कमिशनर सौरभ देशपांडे. हॅलो आर्यन, तू लगेच न्यूज पहा. जेलमधून 2 कैदी पळाले आहेत. आर्यनच्या कपाळावर आठ्या पडल्या. कोण? सौरभचा आवाज गंभीर झाला. तुझे काका आणि काकू. काही सेकंद आर्यन काहीच बोलला नाही. अन्वी त्याच्याकडे पाहत होती. काय झालं? त्याने फोन कट केला. काका काकू जेलमधून पळाले आहेत. काय? आजींच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. जय संतापला. हे कसं शक्य आहे? बाबा खुर्चीवर बसले. म्हणजे पुन्हा तेच सगळं? आर्यनने लगेच मनीषकडे पाहिलं. ऑफिसमध्ये फोन लाव. आजपासून देशमुख ग्रुपच्या प्रत्येक ब्रँचवर सिक्युरिटी वाढव. घराबाहेरही पोलीस हवेत. ओके. जय. हो दादा. अंजुला आणि आई आजींना एकटं सोडायचं नाही. ठीक आहे. अन्वी शांतपणे सगळं ऐकत होती. आर्यन तिच्याजवळ आला. तू आजपासून क्लबवर जाणार नाहीस का? मी घाबरत नाही, मला माहिती आहे. पण आता प्रश्न तुझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. ती काही बोलणार इतक्यात तिचा फोनवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर. तिने उघडला आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मेसेजमध्ये तिचा आणि आर्यनचा काही मिनिटांपूर्वी बाल्कनीतला फोटो होता. आणि खाली लिहिलं होतं, प्रेम खूप सुंदर आहे, पण ते कायम टिकेल याची खात्री आहे का, मिसेस देशमुख? अन्वीचा फोन तिच्या हातातून खाली पडला आणि आर्यनच्या डोळ्यात पहिल्यांदाच काळजी स्पष्ट दिसू लागली. अन्वीच्या हातातून फोन खाली पडताच आर्यनने तो उचलला. स्क्रीनवरील फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव नाहीसा झाला. तो शांत झाला. इतका शांत की मनीषलाही समजलं वादळ आता सुरू होणार होतं. आर्यनने फोटो पुन्हा झूम करून पाहिला. हा फोटो सकाळी 7:11 काढला आहे. तो स्वतःशीच पुटपुटला. म्हणजे? अन्वीने घाबरत विचारलं. म्हणजे आपल्यावर नजर ठेवणारा माणूस या बंगल्याच्या खूप जवळ होता. जय लगेच बाहेर पडाला. मी सगळे CCTV तपासतो. नको. आर्यनने त्याला थांबवलं. जर तो एवढा हुशार असेल तर कॅमेऱ्यात चेहरा दिसणार नाही. बाबा त्याच्याकडे पाहत होते. मग आता आपण त्याला वाटू द्यायचं की आपण घाबरलो आहोत? आर्यनच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. कारण शिकार घाबरली की शिकारी निष्काळजी होतो. मनीषने लगेच त्याचा अर्थ ओळखला. तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे ना? नेहमीप्रमाणे आर्यन म्हणाला. पण यावेळी आपल्या घरातल्या कोणालाही तो माहिती असणार नाही. अन्वीने त्याच्याकडे नाराजीने पाहिलं. मलाही नाही. सगळ्यात आधी तुलाच नाही. का? कारण तू खोटं बोलू शकत नाहीस. ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे मी कमजोर आहे? आर्यन तिच्यासमोर आला.
नाही, तू माझी ताकद आहेस आणि म्हणूनच तुला या खेळापासून दूर ठेवायचं आहे. अन्वी काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात राग आणि काळजी दोन्ही दिसत होते. तेवढ्यात रॉबिनचा फोन आला. सर, नंबर ट्रेस झाला नाही, पण एक गोष्ट मिळाली आहे. काय? मेसेज इंटरनेट कॉलवरून आला आहे. आणि लोकेशन? बोल. देशमुख ग्रुपच्या हेड ऑफिसच्या आसपासचं दाखवतंय. आर्यनच्या भुव्या उंचावल्या. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये कोणीतरी त्यांना मदत करते. फोन कट झाला. मनीषने सगळं ऐकलं होतं. आर्यन आपल्या माणसापैकी कोणीतरी गद्दार आहे. हो, आणि तो गेली अनेक वर्ष आपल्या आसपास आहे. त्याच क्षणी आर्यनने खिशातून आजोबांची डायरी काढली. पहिलं पान पुन्हा उघडलं. यावेळी पुढचं पान वाचायला सुरुवात केली. आर्यन, जर तू इथपर्यंत पोहोचलास तर लक्षात ठेव, शत्रू कधीच घराबाहेर नव्हता. तो आपल्या विश्वासात आहे. मी त्याचा चेहरा पाहिला आहे, पण नाव लिहू शकत नाही, कारण ही डायरी चुकीच्या हातात पडली तर देशमुख घराणं संपेल. सगळं स्तब्ध झाले. पुढचा पान उघडताच त्यातून एक जुना फोटो खाली पडला. फोटोमध्ये आजोबा, लहानपणीचे आर्यन, बाबा आणि त्यांच्या मागे उभा असलेला एक तरुण. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर लाल रंगाने मोठा क्रॉस मारलेला होता. मागे फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं, याच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. आर्यन फोटो हातात घेऊन विचारात पडला, हा कोण आहे? आजींनी फोटो हातात घेतला आणि काही क्षणांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. हा तर. त्यापुढे बोलणार इतक्यात बाहेरून गोळीबाराचा आवाज आला. धाड धाड धाड. सिक्युरिटी गार्ड ओरडत होते. सर, कुणीतरी बंगल्यात घुसलंय. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता अन्वीला आपल्या मागे घेतलं. मनीष आणि जय धावत बाहेर गेले. बाबा, आई आणि आजींना आत घेऊन गेले. आर्यनने ड्रायव्हरमधून त्यांचं लायसन्स असलेलं पिस्तूल बाहेर काढलं. अन्वीने त्याचा हात पकडला. सावध. तो तिच्याकडे पाहून हलकसा हसला. यावेळी मी कोणालाही माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचू देणार नाही. आणि तो बाहेर धावत निघाला. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की बंगल्याबाहेर उभा असलेला माणूस त्याच्या भूतकाळाशी असा जोडलेला होता, ज्याचा विचारही त्याने कधी केला नव्हता. आर्यन मुख्य दरवाजातून बाहेर पडला. समोरच्या लॉनमध्ये 2 सिक्युरिटी गार्ड जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले होते. बाकीचे गार्ड चारही बाजूंनी पडत होते. गेटजवळ काळ्या रंगाची SUV उभी होती. तिचा दरवाजा उघडा होता, पण आत कोणीच नव्हतं. जय, डावीकडची बाजू बघ. आर्यन मोठ्याने ओरडला. हो दादा. मनीषने दुसऱ्या बाजूने कंपाऊंडकडे धाव घेतली. रॉबिनही बंदूक हातात घेऊन मागच्या बाजूने गेला. अचानक धाड एक गोळी आर्यनच्या अगदी जवळच्या भिंतीवर आदळली. अन्वीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आर्यन, आज जा. तो तिच्याकडे न पाहताच ओरडला. नाही, मी तुला एकटं सोडणार नाही. अन्वी, प्लीज. ती हटली नाही. आर्यनने रागाने तिचा हात धरला आणि तिला मुख्य दरवाजापाशी उभ्या असलेल्या बाबांकडे ढकललं. बाबा, हिला आत घेऊन जा. बाबांनी अन्वीचा हात धरला, पण तिची नजर फक्त आर्यनवरच होती. तेवढ्यात रॉबिनचा आवाज आला. सर, मागच्या भागेत. आर्यन आणि मनीष धावत मागे गेले. मागच्या बाजूला जुन्या वाड्याच्या झाडामागे काळ्या होडीत एक माणूस उभा होता. त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला होता. त्याने हातात एक छोटासा रिमोट धरला होता. थांब. आर्यन बंदूक रोखत ओरडला. तो माणूस हलकसा हसला. आर्यन देशमुख. त्याचा आवाज मशीनमधून बदललेला होता. 10 वर्षांपूर्वी तू वाचलास, पण यावेळी नाही. तू कोण आहेस लवकर समजेल. त्याने रिमोटवरील बटन दाबलं. क्षणात संपूर्ण बंगल्याची वीज गेली. आजूबाजूला अंधार पसरला. सिक्युरिटीचे सायरन वाजू लागले. बॅकअप पॉवर चालू करा. मनीष ओरडला, पण त्याआधीच तो माणूस अंधाराचा फायदा घेऊन पळाला. आर्यन त्याच्या मागे धावत सुटला. कंपाऊंडाची भिंत ओलांडून दोघे जंगलाच्या दिशेने गेले. काही मिनिटांच्या पाठलागानंतर तो माणूस अचानक थांबला. आर्यनने त्याच्यावर बंदूक रोखली. संपलं. आता पळू शकत नाहीस. तो माणूस शांतपणे उभा राहिला, पण त्याने हळूहळू चेहऱ्यावरचा मास्क काढायला सुरुवात केली. आर्यनच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. तू? आर्यनचा हात थरथरला, कारण समोर उभा असलेला चेहरा त्याला ओळखीचा होता. पण त्या क्षणी धाड दुसरी दूरवरून आलेली गोळी त्या माणसाच्या छातीत घुसली. तो आर्यनसमोर खाली कोसळला. आर्यन धावत त्याच्याजवळ गेला. कोणी मारली गोळी? त्या माणसाच्या तोंडातून रक्त येत होतं. त्याने शेवटच्या श्वासात फक्त एवढंच म्हटलं, आर्यन, खरा शत्रू तुझ्या. वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याचे डोळे कायमचे मिटले. आर्यनने लगेच आजूबाजूला पाहिलं. दूर डोंगरावर एक काळी आकृती स्नायपर रायफल घेऊन उभी होती. क्षणभर ती आकृती आर्यनकडे पाहत राहिली आणि मग धुक्यात गायब झाली. आर्यनच्या हातात आता 2च गोष्टी होत्या, एक मृत्यू माणूस आणि त्याच्या अपूर्ण शब्दाचं ओझं, खरा शत्रू. आर्यन काही क्षण त्या मृतदेहाकडे पाहत उभा राहिला.
त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच शब्द फिरत होता, खरा शत्रू तुझ्या. सर, रॉबिन आणि मनीष धावत तिथे आले. हां, कोण आहे? मनीषने विचारलं. आर्यनने शांतपणे उत्तर दिलं, याचा चेहरा मी आधी कुठेतरी पाहिला आहे, पण आठवत नाही. रॉबिनने त्या माणसाचे खिसे तपासायला सुरू केली. मोबाईल नव्हता, पॉकेट नव्हतं, कोणतंही ओळखपत्र नव्हतं, पण शर्टच्या आतल्या खिशात एक छोटासा स्टीलचा बॅच सापडला. त्यावर फक्त एक चिन्ह होतं, एक काळा गरुड, आणि खाली इंग्रजीत एक शब्द, ब्लॅक टॅलन. ब्लॅक टॅलन? मनीषने भुवया उंचावल्या. कधी ऐकलंय का हे नाव? आर्यनने विचारलं. नाही. आर्यनने बॅच खिशात ठेवला. पोलिसांना फोन कर, पण या बॅचबद्दल कुणालाही सांगायचं नाही. ओके. देशमुख बंगल्यात अन्वी अजूनही अस्वस्थपणे हॉलमध्ये फेरफटका मारत होती. आई तिची समजूत काढत होत्या. बाळा, आर्यनला काही होणार नाही. आई, मला त्याची भीती नाही. मग जो माणूस आपल्याला इतके जवळून पाहतोय त्याचं लक्ष आर्यन नाही. आई थबकल्या. मग? अन्वीचा आवाज हळू झाला. त्याचं लक्ष आपलं कुटुंब आहे. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला. आर्यन आत आला. अन्वी धावत त्याच्याजवळ गेली. तुम्ही ठीक आहात ना? आर्यनने हलकंसं हसत तिच्या डोक्यावर हात ठेवला. मी ठीक आहे. तिने त्याला घट्टमिठी मारली. क्षणभर आर्यनही शांत झाला. घरातले सगळे त्याच्याकडे पाहत होते. आजी हसल्या. अगं, आता तरी याला 2 मिनिटं सोड. अन्वी लाजत बाजूला झाली. आर्यनने आजीकडे पाहिलं. आजी, आजोबांच्या डायरीत अजून खूप काही आहे. आत्ता वाचू नको. का? कारण तुझे आजोबा नेहमी म्हणायचे, काही सत्य सकाळी समजलं तर माणूस दिवसभर लढतो, पण रात्री समजलं तर तो झोपू शकत नाही. आर्यनने डायरी बंद केली. त्या रात्री सगळे झोपले होते. रात्रीचे 2 वाजले होते. अन्वीची अचानक जाग आली. तिच्या शेजारी आर्यन नव्हता. ती उठली, बाल्कनीत गेली. आर्यन एकटाच उभा होता. हातात आजोबांची डायरी आणि दुसऱ्या हातात त्यांचा जुना फोटो. अन्वी शांतपणे त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. झोप आली नाही? नाही. त्या मेसेजचा विचार करत आहात? आर्यन नाही म्हणत मान हलवली. मी एका गोष्टींचा विचार करतोय. काय? जर खरा शत्रू अजून जिवंत असेल तर त्याला माझ्याबद्दल इतकी माहिती कशी आहे? अन्वी काही बोलली नाही. तिने फक्त त्याचा हात हातात घेतला. तुम्ही एकटे नाही. आर्यन तिच्याकडे पाहत असला. माहिती आहे. तेवढ्यात आर्यनच्या फोनवर एक व्हिडिओ आला. अननाऊ सेंडर. त्याने व्हिडिओ उघडला. व्हिडिओ पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो व्हिडिओ देशमुख बंगल्याच्या आतला होता आणि तोही फक्त 5 मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेला. व्हिडिओच्या शेवटी कॅमेराकडे पाहून एक काळ्या हातमोजे घातलेला माणूस म्हणाला, आर्यन, मी तुमच्या घरात आहे. आणि व्हिडिओ अचानक बंद झाला. अन्वीच्या अंगावर काटा आला. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण बंगल्याचा अलार्म वाजवला. अलार्म कर्श आवाजान संपूर्ण देशमुख बंगल्यात घुमू लागला. आई, बाबा, आजी, जय, अंजू, मनीष, मिठू, रॉबिन सगळे घाबरून आपल्या आपल्या खोल्यातून बाहेर आले. काय झालं? बाबा धापा टाकत विचारू लागले. आर्यनने फोन सगळ्यांसमोर धरला. व्हिडिओ पुन्हा प्ले झाला. सगळे निशब्द झाले. जयने रागाने मूठ आवळली. दादा, म्हणजे तो खरंच घरात आहे? हो, पण अजूनही आहे की नाही हे माहीत नाही. सिक्युरिटी. आर्यन जोरात ओरडला. 10-12 गार्ड धावत आत आले. संपूर्ण बंगला सील करा. कुणीही बाहेर जाणार नाही. कुणीही आत येणार नाही. यस सर. रॉबिन. यस सर. CCTV कंट्रोल रूम सुरू कर. 5 मिनिटात सगळे कंट्रोल रूममध्ये जमले. रॉबिनने एकामागून एक कॅमेरे तपासायला सुरुवात केली. मुख्य गेट, गार्डन, पार्किंग, कॉरिडॉर, किचन सगळं नॉर्मल दिसत होतं. अचानक मागच्या कॉरिडॉरच्या कॅमेरावर 2 सेकंदासाठी एक काळी आकृती दिसली. थांब. आर्यन ओरडला. रॉबिनने फुटेज थांबवलं. झूम केलं. तो माणूस पूर्ण काळ्या कपड्यात होता. चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या उजव्या हातावर एक विचित्र टॅटू होता. अर्धा गरुड आणि अर्धा साप. आर्यनने डोळे बारीक केले. हा टॅटू ओळखीचा आहे का? मनीषने विचारलं. हो, पण कुठे पाहिला ते आठवत नाही. तेवढ्यात आजींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला. आजी, त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. हा टॅटू कोणाचा आहे? आजी काही क्षण बोलल्याच नाही. सगळे त्यांच्याकडे पाहत होते. हा टॅटू विक्रमचा आहे. विक्रम? आर्यनने कपाळावर आठ्या घेतल्या. कोण विक्रम? आजी खुर्चीवर बसल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्या आजोबांचा धाटका भाऊ. घरात जणू स्फोटच झाला. काय? बाबा देखील हादरले. आई, पण काका तर. सगळ्यांना वाटतं तो 30 वर्षांपूर्वी मेला. आजींच्या आवाजात भीती होती. पण त्याचा मृतदेह कधीच सापडला नव्हता.
आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. म्हणजे तू जिवंत असू शकतो? आजींनी हळूच मान हलवली. तुझ्या आजोबांनी त्याचं नाव घरात कधीच काढलं नाही. का? कारण आजी बोलणार इतक्यात बंगल्यातील सगळी लाईट्स पुन्हा बंद झाल्या. यावेळी जनरेटरही सुरू झालं नाही. संपूर्ण घर अंधारात बुडालं. अन्वीने नकळत आर्यनचा हात घट्ट पकडला. आर्यन, अचानक वरच्या मजल्यावरून एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज आला. आ! तो आवाज अंजूचा होता. अंजू! जय वेड्यासारखा जिन्याकडे धावला. आर्यन, मनीष आणि रॉबिनही त्याच्या मागे पळाले. अंजूच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडला होता. जयने तो जोरात उघडला. खोली पूर्ण रिकामी होती. खिडकी उघडी होती. पडदे वाऱ्याने हलत होते आणि बेडवर लाल रंगात एकच वाक्य लिहिलेलं होतं. एकाला घेऊन गेलो, आता पुढची वाट पहा. जयच्या तोंडून आवाजच फुटेना. अंजू? आर्यनने बेडवरचा कागद उचलला. त्याच्या मागच्या बाजूला फक्त एक चिन्ह होतं, ब्लॅक डॅलन. जयने पुन्हा एकदा संपूर्ण खोली शोधली. कपाट उघडलं, बाथरूम तपासलं, बाल्कनीत गेला, पण अंजूचा काहीच पत्ता नव्हता. दादा, अंजू कुठे गेली? जयच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यनने बेडवर पडलेला कागद पुन्हा पाहिला. काहीतरी वेगळं जाणवलं. त्याने कागद नाकाजवळ नेला. परफ्यूम? काय? मनीषने विचारलं. हा लाल रंग नाही, हा सुगंधी मार्कर आहे. आणि हा सुगंध? अन्वीने कागद हातात घेतला. हा तर माझ्या क्लबमध्ये वापरला जाणारा रूम फ्रेशनर आहे. आर्यने लगेच तिच्याकडे पाहिलं. म्हणजे हा माणूस क्लबमध्येही गेला आहे? तेवढ्यात, अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. अंजू आरामात जिना चढत वर येत होती. तिच्या हातात आईस्क्रीमचा कप होता. जय धावत गेला. अंजू? तो तिला घट्ट मिठी मारून रडू लागला. अरे वेड्या, काय झालं? तू तू इथे कशी? मी खाली किचनमध्ये गेले होते. लाईट गेली म्हणून फोनचा टॉर्च लावून बसले होते. आर्यन आणि मनीषने एकमेकांकडे पाहिलं. याचा अर्थ कोणीतरी अंजू खोलीत नसताना तिच्या खोलीत जाऊन हा संदेश ठेवून गेला होता. आर्यनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. तो आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. सगळे खाली हॉलमध्ये आले. भीतीचं वातावरण थोडं कमी झालं होतं. आजी म्हणाल्या, आज कोणालाही एकटं झोपायचं नाही. आईनेही होकार दिला. आर्यन, तू आणि अन्वी वर जा. सकाळपासून दोघांनी काही खाल्लंही नाही. आर्यनने अन्वीकडे पाहिलं. ती दिवसभराच्या तणावाने पूर्ण थकली होती. दोघे खोलीत गेले. अन्वी शांतपणे खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर पाऊस सुरू झाला होता. आर्यन मागून आला. रागावली आहेस? ती काही बोलली नव्हती. अन्वी, आज जर खरंच अंजूचं काही झालं असतं तर? तिचा आवाज थरथरत होता. मी सगळ्यांना वाचू शकलो नसतो. आर्यन तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. पण मी प्रयत्न केला असता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही नेहमी सगळ्यांची काळजी करता, पण स्वतःची नाही. ती बोलत असतानाच त्याने अलगद तिचे दोन्ही हात हातात घेतले. कारण माझी काळजी घेण्यासाठी तू आहेस. अन्वी हलकसं हसली. इतकं गोड बोलायला कुठे शिकलात? लग्नानंतर. खोटारडे. ती वळून जाणार इतक्यात त्याने तिचा हात धरला. थांब. काय? 1 मिनिट. फक्त असंच उभी राहा. का? तुला बघितलं की माझा अर्धा ताण तसाच निघून जातो. अन्वीच्या गालावर हलकीशी लाली आली. तुम्ही ना? ती बोलणार इतक्यात त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. थँक्यू. कशासाठी? माझ्या प्रत्येक वादळात माझ्यासोबत उभी राहण्याबद्दल. अन्वीने उत्तर न देता त्याला घट्ट मिठी मारली. खिडकी बाहेर पाऊस कोसळत होता. आत दोघांच्या मनातल्या ताण काही क्षणांसाठी विरघळला होता. पण त्याच वेळी आर्यनच्या बेडखाली ठेवलेल्या आजोबांच्या डायरीतलं एक पाठ स्वतःहून उघडलं. वाऱ्याने ते फळफळू लागलं. अन्वीची नजर तिकडे गेली. ती पुढे झाली. पानावर आजोबांच्या हस्ताक्षरात फक्त एकच ओळ लिहिलेली होती. आर्यन, ज्या दिवशी तुला तुझ्या आयुष्यात सर्वात जास्त आनंद मिळेल, त्याच दिवशी शत्रू तुझ्याकडून सर्वात मौल्यवान गोष्ट हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल. दोघे एकमेकांकडे पाहतच राहिले आणि बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला. आर्यन काही क्षण त्या ओळीकडे पाहत राहिला. त्याने हळूच डायरी बंद केली. अन्वी त्याच्याकडे पाहत होती. काय विचार करत आहात? आजोबा कधीच उगाच काही लिहायचे नाहीत. त्यांनी ही ओळ लिहिली म्हणजे त्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. अन्वीने त्याचा हात हातात घेतला. तुम्ही एकटे नाही आहात. आपण दोघं आहोत आणि खाली पूर्ण कुटुंब आहे. आर्यन हलकासा हसला. माहिती आहे, पण मला भीती माझ्यासाठी नाही वाटत. मग? तुझ्यासाठी. अन्वी त्याच्यासमोर आली. माझ्याकडे बघा. तो तिच्याकडे पाहू लागला. तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट वाईफ म्हणून या घरात आणलं होतं ना? आर्यनने अपराधी नजरेने तिच्याकडे पाहिलं. पण आज? तिने त्याच्या छातीवर हात ठेवला. आज मी फक्त तुमची बायको नाही, या घराची मुलगी पण आहे. त्यामुळे आता तुमची प्रत्येक लढाई ही माझी आहे. आर्यनच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो काही बोलला नाही. त्याने फक्त तिला जवळ ओढलं.
अन्वी तिच्या मिठीत विसावली. काही क्षण दोघे काहीच बोलले नाहीत. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि दोघांच्या श्वासांचा मंद ताल. अन्वी, एक गोष्ट विचारू? विचारा ना. जर त्या दिवशी आजीने लग्नासाठी अट घातली नसती तर? ती हसली. तर मी दुसऱ्या रोडाच्या आयुष्यात असते आणि तुम्ही अजूनही कामात बुडालेले असता. नाही, मग मी तुला शोधून काढलं असतं. एवढा विश्वास? तुझ्यावर नाही, मग माझ्या नशिबावर. ती लाजून त्याच्या खांद्यावर डोकं टेकून हसली. आणि तुम्ही म्हणता रोमॅन्टिक नाही, तुझ्या समोरच होतो. तेवढ्यात टकटक दारावर टकटक झाली. दोघे दचकले. आर्यने दार उघडलं. बाहेर आजी उभ्या होत्या. दोघांकडे पाहून त्या मिश्किल हसल्या. झोपलात की अजून गप्पाच सुरू आहेत? अन्वी लगेच लाजली. आजी, अगं मी पण तरुण होते कधीतरी. आर्यन हसू लागला. काय झालं आजी? झोप लागत नाहीये रे? का? आज तुझ्या आजोबांची खूप आठवण येते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यनने त्यांना आत बसवलं. अन्वीने पटकन पाणी आणलं. आजी काही क्षण शांत बसल्या. मग त्यांनी आपल्या गळ्यातलं जुनं सोन्याचं लॉकेट काढलं. हे घे. आर्यनने आश्चर्याने विचारलं. हे हे तुझ्या आजोबांनी मला लग्नात दिलं होतं. मग मला का देत आहात? कारण आता त्याची वेळ आली आहे. आर्यनने लॉकेट उघडलं. आत आजोबा आणि आजींचा जुना फोटो होता आणि फोटोच्या मागे एक छोटासा कागद दुमडलेला होता. त्याने तो अलगद उघडला. त्यावर एक पत्ता लिहिला होता. देशमुखवाडी, महाबळेश्वर रोड, जुना कॉफी इस्टेट. आर्यनने आजीकडे पाहिलं. हा पत्ता? आजींचा आवाज मंद झाला. तुझ्या आजोबांनी आयुष्यभर तो पत्ता कुणालाही सांगितला नाही. का? कारण त्यांनी खोल श्वास घेतला. तिथे आपल्या घराचं असं एक रहस्य दडलं आहे, जे बाहेर आलं तर अनेक आयुष्य बदलतील. त्या क्षणी आर्यनच्या फोनवर रॉबिनचा कॉल आला. सर? हो रॉबिन, मी ब्लॅक टॅलनबद्दल माहिती काढली. काय? काय समजलं? सर, भारतात या नावाची कोणतीही कंपनी, गँग किंवा संघटना नाही. मग? रॉबिनचा आवाज गंभीर झाला. पण 20 वर्षापूर्वी इंटरपोलच्या एका गुप्त अहवालात या नावाचा उल्लेख आहे. आर्यनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. म्हणजे हा खेळ फक्त भारतापुरता नाही? नाही सर. आणि त्या फाईलमध्ये एक नाव पुन्हा पुन्हा आलं आहे. कोणाचं? रॉबिन काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, विक्रम देशमुख. आर्यनने आजीकडे पाहिलं. आजीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यांना समजलं होतं, भूतकाळ आता दार ठोठावत नव्हता. तो घरात शिरला होता. आजींच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटला. काचेचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. अन्वी पटकन उठून त्यांच्याजवळ बसली. आजी, काय झालं? आजींचे हात थरथरत होते. त्यांनी आर्यनकडे पाहिलं. रॉबिनने जे नाव घेतलं ते नाव मी पुन्हा कधीच ऐकणार नाही असं वाटलं होतं. आर्यन शांतपणे त्यांच्यासमोर बसला. आजी, मला सगळं खरं खरं सांगा. तुझे आजोबा आणि विक्रम. आजी बोलणार इतक्यात आई आणि बाबा देखील खोलीत आले. आई, इतक्या रात्री काय झालं? बाबा विचारत म्हणाले. आजीने बाबांकडे पाहिलं. महेश, आजपर्यंत मी एक सत्य तुमच्यापासून लपवलं. बाबा चकित झाले. कसलं सत्य? तुला एक काका होता, विक्रम. बाबा काही क्षण स्तब्ध झाले. काय? पण बाबांनी तर सांगितलं होतं की... हो, त्यांनी खोटं सांगितलं होतं. खोलीत पुन्हा शांतता पसरली. आजी पुढे बोलू लागल्या. विक्रम खूप हुशार होता, पण त्याला पैशांचा, सत्तेचा आणि संपत्तीचा वेळ होतो. त्याला वाटायचं देशमुख ग्रुपवर फक्त त्याचाच अधिकार आहे. आर्यन एकटक ऐकत होता. एक दिवस त्याने तुझ्या आजोबांना सांगितलं, कंपनी अर्धी माझ्या नावावर करा. मग तुझ्या आजोबांनी नकार दिला आणि त्यानंतर आजींच्या डोळ्यात पाणी आलं. तो घर सोडून गेला. अन्वीने हळूच विचारलं. मग तो परत आला नाही? आला होता. सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. 2 वर्षांनी. पण त्या रात्री आजींचा आवाज थरथरला. देशमुख वाड्याला आग लागली. आगीत सगळे कागदपत्र जळाले आणि विक्रम गायब झाला. आर्यनने लगेच विचारलं, मृतदेह मिळाला नव्हता का? नाही. आर्यनच्या मनात काहीतरी क्लिक झालं. त्याने खिशातून ब्लॅक टॅलनचा बॅज बाहेर काढला. म्हणजे तो जिवंत असेल तर? आजी काही बोलल्या नाहीत. त्यांच्या शांततेनेच उत्तर मिळालं. सकाळचे 8 वाजले होते. देशमुख बंगल्यातलं वातावरण अजूनही गंभीर होतं. पण अन्वीने मुद्दाम सगळ्यांना डायनिंग टेबलवर बोलावलं. आज कुणीही गंभीर चेहरा करायचा नाही. जय हसला. वहिनी, एवढं सगळं झालंय आणि तुम्ही म्हणता हसा? हो का? कारण शत्रूला हेच दाखवायचं आहे. देशमुख कुटुंब अजूनही एकत्र आहे. आजींच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. आई म्हणाल्या, बघा, घरातली खरी सून कोण आहे? आर्यन शांतपणे अन्वीकडे पाहत होता. ती सगळ्यांना हसवत होती, पण स्वतःच्या मनात किती भीती असेल याची त्याला कल्पना होती.
नाश्ता झाल्यावर सगळे उठले. अन्वी किचनमध्ये कप ठेवत होती. आर्यन हळूच तिच्या मागे गेला. मॅडम, ती वळली. काय? थँक्यू. आता कसला? माझं घर पुन्हा हसवलंस. ती हसली. हे घर माझंही आहे. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने किचनमध्येच तिचा हात हलकीच पकडला. आज संध्याकाळी? हां, फक्त तू आणि मी. ती भुवया उंचावत म्हणाली. डेट? हो, या परिस्थितीत? म्हणूनच. ती हसून म्हणाली. तुम्ही खरंच ना? येशील ना नक्की? दोघे बोलत असतानाच दारामागे उभ्या असलेल्या अंजूने जयला कुजबुजलं. पुन्हा सुरू झालं. जय हसू लागला. दादा बदललाय खरंच. दोघं मुद्दाम मोठ्याने खाकरले. आर्यन आणि अन्वी दोघेही दचकले. आहो, अन्वी लाजून हात सोडवत म्हणाली. जय हसत म्हणाला. दादा, डेटला जायचं असेल तर आधी आईची परवानगी घ्या. सगळे मोठ्यांनी हसू लागले. अनेक दिवसांनी देशमुख बंगल्यात पुन्हा मनापासून हास्य घुमलं. पण त्याचवेळी देशमुख बंगल्यापासून सुमारे 50 किलोमीटर दूर एका जुन्या कॉफी इस्टेटमध्ये एक वृद्ध माणूस खुर्चीवर बसून देशमुख बंगल्याचे लाईव्ह CCTV फुटेज पाहत होता. त्याच्या समोर टेबलावर एक जुना फोटो ठेवलेला होता. त्या फोटोमध्ये तरुणपणीचे आजोबा आजी आणि त्यांच्यामध्ये उभा असलेला एक तरुण, तोच विक्रम देशमुख. त्या वृद्धाने फोटोवर हात फिरवला. त्याच्या ओठांवर एक थंड हसू उमटलं. खेळ सुरू झाला आहे आर्यन. यावेळी मी तुझ्याकडून फक्त कंपनी नाही, तुझं कुटुंबही घेऊन जाणार. त्याने टेबलावरचं बटन दाबलं. समोर उभा असलेला माणूस पुढे आला. सर, विक्रम शांतपणे म्हणाला. आज संध्याकाळी आर्यन आणि त्याच्या बायकोची डेट आहे. त्यांना जाऊ द्या, पण परत दोघं एकत्र घरी येता कामा नये. आर्यनने घड्याळाकडे पाहिलं. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. तो तयार होऊन खाली आला. काळ्या रंगाचा शर्ट, ग्रे ब्लेझर आणि हातात घड्याळ. त्याला पाहून आई हसल्या. आज कोणीतरी खूपच खुश दिसतंय. जय लगेच म्हणाला. आई खुश नाही, डेटवर चाललाय. सगळे हसायला लागले. आर्यनने जयच्या डोक्यावर हलकी टपली मारली. जास्त शहाणपणा करू नको. तेवढ्यात जिन्यावरून अन्वी खाली आली. हलक्या गुलाबी रंगाची साडीत, मोकळे केस, कानात छोटे झुमके आणि चेहऱ्यावर साधंसं हसू. आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. अंजूने त्याच्यासमोर हात हलवला. दादा, वहिनी खाली आल्या आहेत. स्वर्गातून परी नाही. सगळे पुन्हा हसले. आर्यन भानावर आला. चल. त्याने अन्वीकडे हात पुढे केला. तिने हसत त्याचा हात धरला. आजींनी दोघांना थांबवलं. थांबा जरा. त्यांनी दोघांची दृष्ट काढली. सुखी राहा. अन्वीने आजींच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. आर्यननेही तसेच केले. दोघे बाहेर पडले. गाडीत बसल्यावर काही क्षण शांतता होती. आर्यनने गाडी सुरू केली. अन्वी खिडकीबाहेरचा पाऊस पाहत होती. काय विचार करतेस? आर्यनने विचारलं. काही नाही, मला माहिती आहे काहीतरी आहे. ती त्याच्याकडे वळली. तुम्ही मला खोटं बोलू नका म्हणता, मग तुम्ही का लपवता? काय? तुम्ही घाबरला आहात? आर्यन काही बोलला नाही. काही क्षणांनी तो हसला. हो, घाबरलोय. कशाला? तुला गमवायला. अन्वीचे डोळे पाणावले. तिने अलगद त्याचा हात धरला. मी कुठे जाणार नाही. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. प्रॉमिस? 7 जन्माचं. त्याने तिच्या हातावर हलकंसं चुंबन घेतलंय. आय लव्ह यू. अन्वी लाजली. आय लव्ह यू टू, मिस्टर देशमुख. दोघे शहराबाहेरच्या एका शांत लेक व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. मंद संगीत सुरू होतं. पावसाचे थेंब तालावर पडत होते. आर्यनने तिच्यासाठी खुर्ची मागे ओढली. मॅडम, ती हसत बसली. आज इतके जेंटलमॅन कसे? लग्नाला 1 वर्ष होत आलं, आता सुधारायला हवं. दोघं हसू लागले. वेटर ऑर्डर घेऊन गेला. अन्वी आजूबाजूला पाहत म्हणाली. किती दिवसांनी आपण दोघंच बाहेर आलो. हो, आणि पुढेही येत राहू. कामातून वेळ मिळाला तर. आता वेळ काढेन. खरंच, तुझ्यासाठी काहीही. तेवढ्यात वेटरने कॉफी आणून ठेवली. दोघे शांतपणे कॉफी पित होते. अचानक आर्यनची नजर समोरच्या टेबलावर बसलेल्या एका माणसावर गेली. काळी कॅप, काळा मास्क आणि त्याच्या हातावर तोच अर्धा सापाचा टॅटू. आर्यनचा चेहरा क्षणात बदलला. त्याने काहीही न बोलता अन्वीचा हात हलकेच दाबला. अन्वी, शांत बस. मागे वळून बघायचं नाही. का? जसं सांगतो तसं कर. ती घाबरली. काय झालं? आपल्यावर नजर आहे. त्या माणसाने हळूहळू उठून बाहेर जाण्यास सुरुवात केली. आर्यन लगेच उठला. मी 2 मिनिटात येतो. आर्यन, काळजी करू नको. तो त्या माणसाच्या मागे धावत बाहेर गेला. बाहेर पाऊस जोरात सुरू होता. तो माणूस पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका काळ्या कारमध्ये बसणार इतक्यात आर्यनने त्याचा हात पकडला. थांब. त्या माणसाने झटकन आर्यनला ढकललं आणि दोघांमध्ये झटापट सुरू झाली. आर्यनने त्याचा मास्क पकडला आणि मास्क खाली पडला. चेहरा पाहताच आर्यन क्षणभर थबकला. तू? त्या माणसाने हसत त्याच्या पोटात जोरात ठोसा मारला आणि गाडीत बसून वेगाने निघून गेला. आर्यनने गाडीचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला, पण नंतर प्लेटवर फक्त एकच शब्द लिहिला होता. ब्लॅक टॅलन.
त्या क्षणी रेस्टॉरंटच्या आतून अन्वीची किंकाळी ऐकू आली. आर्यन! आर्यन जीवाच्या आकांताने परत आत धावला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आर्यन वेगाने रेस्टॉरंटमध्ये शिरला. त्याचा श्वास जोरात सुरू होता. अन्वी! तो मोठ्याने ओरडला. संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये गोंधळ उडाला होता. वेटर्स इकडे तिकडे धावत होते. काही लोक घाबरून बाहेर पडत पण होते. आर्यनची नजर प्रत्येक टेबलावर फिरत होती, पण अन्वी कुठेच दिसत नव्हती. त्याच्या छातीत धडधड वाढली. अन्वी! तेवढ्यात त्याला तलावाच्या बाजूच्या गॅलरीत अन्वी उभी दिसली. तो धावत तिच्याजवळ गेला. अन्वी! तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती काही बोलत नव्हती. आर्यनने तिचे दोन्ही खांदे धरले. काय झालं? तू ठीक आहेस ना? अन्वीने थरथरत्या हाताने टेबलाकडे बोट दाखवलं. आर्यनने तिकडे पाहिलं. टेबलावर एक लाल रंगाचा गिफ्ट बॉक्स ठेवलेला होता. त्यावर पांढऱ्या रंगाच्या रिबिनने एक चिठ्ठी बांधलेली होती. आर्यनने चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलेलं होतं, तुझ्या बायकोवर माझा हात पोहोचायला फक्त 30 सेकंद लागले. आज फक्त इशारा दिला आहे. आर्यनची मूठ घट्ट आवडली. हरामखोर! तो दात ओठ खात म्हणाला. अन्वीने त्याचा हात पकडला. आर्यन, बॉक्स उघडू नका. का? मला भीती वाटते. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग त्याने बॉक्स काळजीपूर्वक उघडला. आत एक छोटासा टेडी बेअर होता आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची चेन. ती चेन पाहताच अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. ही तर माझी चेन आहे. काय? आज सकाळी मला सापडत नव्हती. आर्यनच्या डोळ्यात संताप उतरला. म्हणजे तो माणूस देशमुख बंगल्यात फक्त शिरलाच नव्हता, तर अन्वीच्या खोलीतही गेला होता. तेवढ्यात बॉक्सच्या तळाशी एक पेनड्रॉईव्ह दिसला. आर्यनने तो खिशात ठेवला. इथं नाही. म्हणजे? हा व्हिडिओ घरी जाऊन पाहू. दोघे शांतपणे गाडीत बसले. संपूर्ण रस्ताभर एक शब्दही बोलले नाहीत. देशमुख बंगल्यात पोहोचताच सगळे त्यांच्या भोवती जमा झाले. काय झालं? जयने विचारलं. आर्यनने उत्तर न देता थेट स्टडी रूममध्ये जाऊन लॅपटॉप सुरू केला. सगळे आत गेले. त्याने पेनड्राईव्ह लावला. स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. काळी स्क्रीन, काही सेकंद शांतता आणि मग एक आवाज, वेलकम आर्यन देशमुख. हळूहळू स्क्रीन उजळली. समोर एक खुर्ची होती. त्या खुर्चीत बसलेला माणूस पूर्ण अंधारात होता. फक्त त्याचे हात दिसत होते. उजव्या हातावर तोच गरुड आणि सापाचा टॅटू. तो शांत आवाजात बोलू लागला. तू मला शोधतो आहेस, पण मी तुला खूप आधीपासून पाहतोय. तुझं पहिलं प्रेम, तुझं पहिलं अपयश, तुझं पहिलं यश आणि तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, मला सगळं माहिती आहे. अन्वीने नकळत आर्यनचा हात घट्ट धरला. व्हिडिओ पुढे सुरू झाला. तुला वाटतं तू जिंकलास? नाही आर्यन, तू फक्त माझ्या खेळाची पहिली लेवल पार केली. खरी परीक्षा आता सुरू होईल. त्या माणसाने टेबलावर एक फोटो ठेवला. फोटो पाहताच आर्यनचा श्वास अडकला. तो फोटो होता आर्यनच्या जन्माच्या दिवशीचा. त्या फोटोमध्ये आजोबा, आजी, बाबा, आई आणि त्यांच्या मागे उभा असलेला एक अनोळखी तरुण. तोच चेहरा जो आजोबांच्या डायरीतल्या फोटोवर लाल क्रॉसने खोडलेला होता. व्हिडिओमधला माणूस पुन्हा हसला. हा चेहरा ओळखलास तर तुला माझ्यापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. मग लक्षात ठेव. तो काही क्षण थांबला आणि पुढचं वाक्य म्हणाला, या खेळात तुझा सर्वात जवळचा माणूसच माझा सर्वात मोठा साथीदार आहे. एवढं बोलून व्हिडिओ अचानक बंद झाला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. प्रत्येकजण एकमेकांकडे पाहत होता, पण आर्यनची नजर मात्र घरात उपस्थित प्रत्येक व्यक्तींवर फिरत होती. कारण आता पहिल्यांदाच त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला होता. देशमुख कुटुंबाचं कोणीतरी गद्दार आहे का? आर्यनचा चेहरा निर्विकार झाला होता. व्हिडिओ बंद झाला तरी त्याची नजर लॅपटॉपच्या काळ्या स्क्रीनवरच खिळून राहत होती. खोलीत बसलेला प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत होता. अन्वीने अलगद त्याच्या हातावर हात ठेवला. आर्यन, तो भानावर आला. त्याने खोल श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाला, आतापासून या घरात कुणीही घाबरणार नाही. जो काही खेळ सुरू आहे तो संपवायची जबाबदारी माझी आहे. पण दादा, जय बोलणार इतक्यात आर्यनने त्याला थांबवलं. जय, तू आणि मनीष उद्यापासून ऑफिसची जबाबदारी सांभाळा. मी काही दिवस दुसऱ्या कामात असणार आहे. म्हणजे? मनीषने विचारलं. जो आपल्यावर हल्ले करतोय त्याला शोधायचं आहे. बाबा म्हणाले. आर्यन, पोलीस आहेत ना? नाही बाबा, हा माणूस पोलिसांच्या 2 पावलं पुढे आहे. तो प्रत्येक वेळी पुरावे मिटतो. आजी शांतपणे सगळं ऐकत होत्या. त्यांनी अचानक आर्यनला आवाज दिला. आर्यन, हो आजी. उद्या सकाळी आपण महाबळेश्वरला जाऊ. कॉफी इस्टेट. हो, आता वेळ आली आहे. सगळी आजीकडे पाहू लागले. तिथे गेल्यावर तुम्हाला तुमच्या आजोबाने लपवलेलं सत्य समजेलच. आर्यनने होकारार्थी मान हलवली. ठीक आहे. त्या रात्री सगळे आपल्या आपल्या खोलीत गेले. पण झोप मात्र कुणालाच येत नव्हती. आर्यन बाल्कनीत उभा राहून पावसाकडे पाहत होता.
मागून अन्वी आली. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. झोपला नाहीत? झोप येत नाही. डोक्यात खूप विचार आहेत. काही क्षण दोघे शांत उभे राहिले. अन्वीने अचानक त्याचा हात धरला. एक विचारू? विचार. तुम्ही इतकं सगळं एकटे का सहन करता? आर्यन तिच्याकडे वळला. सवय झाली आहे. आता ती सवय बदला. म्हणजे? आता तुमच्या प्रत्येक त्रासात मी अर्धी भागीदार आहे. तो हलकासा हसला. लग्नाच्या वेळी कॉन्ट्रॅक्टमध्ये ही अट नव्हती. मग आता नवीन कॉन्ट्रॅक्ट? ती मिश्किलपणे म्हणाली. काय अट आहे? आनंद अर्धा अर्धा आणि दुःखही अर्ध अर्ध. आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. काय? ती हसत म्हणाली. मला माझी जुनी अन्वी परत मिळाली. ती कधी गेलीच नव्हती. ती बोलत असतानाच त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. थँक्यू. पुन्हा? हो, कारण तू माझं आयुष्य बदललं आहेस. अन्वी लाजली. आणि तुम्ही माझं. ती वळणार इतक्यात त्याने तिचा हात धरला. उद्या आपण कितीही मोठ्या संकटाला समोर गेलो तरी एक वचन दे. कसलं? माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस. प्रॉमिस. आणि अजून एक. आता काय? कुठेही एकटी जाणार नाहीस. ती हसली. हो बाबा, मी खरंच बोलतोय. आणि मीही खरंच हो म्हणतोय. हो, दोघे हसले. त्याच वेळी खाली गार्डनमध्ये हलकासा आवाज झाला. आर्यनची नजर तिकडे गेली. एका झाडामागे कुणीतरी उभं होतं. अन्वी, आत जा. का? आत जा. यावेळी त्याचा आवाज कडक होता. ती काही न बोलता आत गेली. आर्यन खाली धावत आला. पण झाडामागे कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक काळा लिफाफा पडला होता. त्याने तो उचलला. आत एक जुना फोटो होता. फोटोमध्ये लहानपणीचा आर्यन, त्याचे आजोबा आणि त्याच्या शेजारी उभा असलेला तोच अनोळखी तरुण. फोटोच्या मागे फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं. उत्तर महाबळेश्वरमध्येच नाही, तुझ्या घरातच आहे. आर्यनच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो फोटो खिशात ठेवून वर जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. अननोन नंबर. उद्या सकाळी महाबळेश्वरला निघण्याआधी तुझ्या ऑफिसमध्ये एकदा नक्की जा, नाहीतर उशीर होईल. आर्यन काही क्षण विचारात पडला. ऑफिस? त्याने लगेच मनीषला फोन लावला. मनीष, तू आत्ता कुठे आहेस? घरीच आहे. ऑफिसमध्ये कुणी आहे का? नाही. का? ताबडतोब ऑफिसला निघ. मीही येतोय. आत्ता? रात्रीचे 2:30 वाजलेत. हो, आणि मला वाटतं हा खेळ आता ऑफिसपर्यंत पोहोचलाय. एवढं बोलून आर्यनने फोन ठेवला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या एका तासात त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत होता. आर्यनने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने पटकन कपाटातून जॉकेट काढलं. अन्वीने त्याचा हात पकडला. मी पण येते. नाही. आर्यन, अन्वी प्लीज, मला माहीत नाही तिकडे काय आहे. तू इथेच राहा. मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. आर्यनने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात हट्ट नव्हता, फक्त काळजी होती. तो हलकसा हसला. ठीक आहे, पण माझ्याजवळच राहायचं. तिने होकारार्थी मान हलवली. खाली येताच बाबा, जय, मनीष आणि रॉबिन आधीच तयार उभे होते. दादा, आम्ही सगळे येतोय. जय म्हणाला. नाही, बाबा आणि आजी घरातच राहतील. जय, तू त्यांच्यासोबत राहा. पण हा आदेश आहे. जय शांत झाला. काही मिनिटात आर्यन, अन्वी, मनीष आणि रॉबिन ऑफिसकडे निघाले. रात्रीचे जवळजवळ 3 वाजले होते. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. देशमुख ग्रुपच्या मुख्य इमारतीसमोर गाडी थांबली. संपूर्ण इमारत अंधारात होती. फक्त रिसेप्शनमधला एक दिवा लुकलुकत होता. हे काहीतरी विचित्र आहे, रॉबिन म्हणाला. नाईट सिक्युरिटी कुठे आहे? आर्यनने गेट ढकललं. गेट उघडलं होतं. चौघेही सावधपणे आत गेले. रिसेप्शन रिकामं होतं. सिक्युरिटी गार्डची खुर्ची खाली पडलेली होती. जमिनीवर रक्ताचे काही थेंब दिसत होते. अन्वीच्या अंगावर काटा आला. आर्यन, त्याने तिला मागे घेतलं. रॉबिन, वरचे सगळे कॅमेरे चेक कर. येस सर. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. सगळे धावत जिन्याकडे गेले. 3ऱ्या मजल्यावर पोहोचताच कॉरिडॉरच्या शेवटी एक सावली पडताना दिसली. थांब, आर्यन ओरडला आणि तिच्या मागे धावला. तो माणूस एका कॅबिनमध्ये शिरला. आर्यनही आत गेला. पण आत कोणीच नव्हतं. फक्त खिडकी उघडी होती. खाली पाहिलं तर काळी SUV भरधाव वेगाने निघून जात होती. डॅमिट, आर्यनने रागाने मूठ भिंतीवर आपटली. तेवढ्यात मनीषचा आवाज आला. आर्यन, इकडे येस लवकर. आर्यन आणि अन्वी धावत दुसऱ्या कॅबिनमध्ये गेले. जमिनीवर सिक्युरिटी इन्चार्ज शेखर पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता, पण तो शुद्धीवर होता. शेखर? आर्यन त्याच्याजवळ बसला. शेखरने कसाबसा डोळा उघडला. सर, कोण होतं? शेखरने थरथरत्या हाताने आर्यनच्या कॅबिनकडे बोट दाखवलं. ते तुमच्या कॅबिनमध्ये गेले. आर्यन धावत आपल्या कॅबिनमध्ये गेला. दरवाजा उघडताच होता. आज सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. कपाट उघडी होती. फाईली जमिनीवर विरखलेल्या होत्या. त्याने लगेच सेफ उघडला. सेफमधील एकच फाईल गायब होती.
कुठली फाईल? मनीषने विचारलं. आर्यन काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, आजोबांनी माझ्याकडे ठेवायला दिलेली प्रोजेक्ट सूर्य फाईल. रॉबिन चकित झाला. सर, ती फाईल तर तुम्ही म्हणाला होता कुणालाही माहीत नाही. म्हणूनच तर. आर्यनचं वाक्य पूर्ण होण्याआधी त्याच्या टेबलावर ठेवलेला लँडलाईन फोन अचानक वाजला. रात्री 3 वाजता बंद ऑफिसमध्ये फोन वाजल्याने सगळेच दचकले. आर्यनने रिसिव्हर उचलला. हॅलो. समोरून तोच थंड आवाज आला. फाईल शोधतोयस? आर्यनचा चेहरा कठोर झाला. तू कोण आहेस? हिम्मत असेल तर समोर ये ना. योग्य वेळी आली की नक्की येईन. पण त्याआधी तुला एक भेट दिलीये. कुठे? तुझ्या खुर्चीच्या मागे बघ. आर्यनने हळूच मागे वळून पाहिलं. त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लाल रंगाने एक मोठं चिन्ह काढलेलं होतं. गरुड आणि साप एकमेकांभोवती विळखा घालून उभे होते आणि त्याखाली रक्तासारख्या लाल रंगात एकच वाक्य लिहिलेलं होतं. वेलकम टू लेवल 2. आर्यनचा जबडा आवळला गेला. त्याने फोन घट्ट पकडला. खेळ तू सुरू केलायस, पण संपवणार मी आहे. समोरचा माणूस पुन्हा हसला. आर्यन, खेळ संपवण्यासाठी आधी नियम समजावे लागतात आणि तुला अजून पहिला नियमही माहीत नाही. एवढं बोलून फोन कट झाला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी त्या शांततेत वादळ दडलं होतं.